पूर्वजांनी ही कुस्ती वाढली पाहिजे, जोपासली पाहिजे म्हणून अनेक कुस्ती मला हजारो कुस्ती मैदानावरती कुस्ती कॉमेंट्री केली आणि ही कुस्ती जिवंत ठेवली ते शंकरांना पुजारी. एक चांगले पैलवान होते. अनेक मास्तबर पैलवानांबरोबर त्यांच्या कुस्त्या झाल्या. हरिचंद्र विराजदार मामा यांच्याबरोबर त्यांची कुस्ती झालेली. अनेक कुस्ती मैदानावरती त्यांनी सांगितलेला आहे. जालिंदर गोरे आष्टी आलाय का? एवढ्यावर कुठे गेला होता? रविराज घोलक गुरसाळे आलाय का? माझी विनंती आहे अंकुश चव्हाण पोरं थोडी खाली उभा करा, ह्यांना वर येऊ देणार. या इथं दोन समन्वय तिथं थांबा. खाली थांबवायचे. खाली उतरा. आणि कुस्ती मैदानाचा गाभा अर्थ कमिटी असतो. माझ्या समोर अर्थ कमिटी बसलेली आहे. गणेश पवार हात वरती करा जरा. शबास आहे. आणि त्यांच्या शेजारी बाळासाहेब चव्हाण, शरद शेळके आणि माझे सरपंच दादासाहेब चव्हाण या चौघांचं खऱ्या अर्थानं अभिनंदन करायचं आहे. कारण कुस्ती मैदान संपल्यानंतर आपण सर्वजण घरी जातो आणि दुसऱ्या दिवशी सर्वजण हिशेब विचारतो. ते महत्वाचं काम त्या चौघांना करायचं आहे म्हणून त्यांचं अभिनंदन आहे. त्यांच्या शेजारी बसलेले आमचे मित्र माजी सरपंच सोमनाथ नवले यांचे या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतोय. बालाजी वशेकर आहेत. आज टोपीमध्ये चांगले शोभायला लागलेले आहेत. सत्यवान थोरात असतात या गावचा एक बुलंद आवाज, एकेकाळचे महान पैलवान, फार मोठी जोड होती. या गावचं नाव फार मोठं केलेलं आहे. त्यांच्या खालोखाल पुन्हा गणपतनाथ टिळक, अर्जुनांनाथ टिळक, मेजर एकनाथप्पा आलेले आहेत. बाबुळगाव आणि आडिवशी त्यांचा चांगला सलोखा आहे. अर्धे तुमची अर्धे आमची असे एकनाथ सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि कुस्ती क्षेत्रातलं एक मोठं नाव भीमराव अप्पा माळी आपण उपस्थित झाला. यात्रा कमिटी आपलंही स्वागत करते. शेगाव तुम्हालाचे महान पैलवान एकाची आठवडी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही यात्रा कमिटी स्वागत करते. संजय अंबुरे पैलवान बाबुळगाव यात्रा कमिटी आपलंही स्वागत करते. आळीवगावची कुस्ती जिवंत ठेवली याच यात्रा कमिटीनं. आणि या आळीवगावच्या मातीत अनेक रथी महारथी लढले. अनेक जण मी सुद्धा या आळीवच्या मातीत लढलोय. या पंढरपूर तालुक्यातला सोलापूर जिल्ह्यात असा एक पैलवान नाही ते आळीवच्या मैदानात लढलेला आहे. पंढरपूरचे श्री सोमनाथ सुर्वे असतील. त्याच्यानंतर का तुम्ही आळीवला लढला गाव कधी नाही? ठीक आहे. पण आज तुम्ही सरपंच म्हणून या मैदानात उपस्थित आहे. तेही नसे थोडके. आणि अतिशय कुस्ती चांगली चाललेली आहे.